एडगर डेलने शिक्षणातील अनुभवाच्या स्तराचे विविध पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेले आहे, स्पष्टीकरण केले आहे, वर्गीकरण केलेले आहे. एडगर डेल म्हणतो फक्त ऐकणे आणि वाचणे म्हणजे अध्ययन घेणे नाही, तर अध्ययन तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव घेईल, कृती करेल आणि त्या माध्यमातून तो त्या ज्ञानाचे उपयोजन करेल. म्हणजे या अनुभवाच्या माध्यमातून अध्ययन करणे हे आजच्या काळाची गरज आहे आणि आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये या अनुभवाला किंवा या विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या अध्यापन पद्धतीमध्ये प्रोजेक्ट आणि चर्चा पद्धती या सर्व अध्यापन पद्धतीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनुभवाच्या आधारावर कृतीवर आधारित अध्यापन पद्धती किंवा अनुभवांना फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. हे एडगर डेलच्या विचारावर आधारलेले आहे. म्हणून विद्यार्थ्याला किती शिकवले यापेक्षा आजच्या काळात शिक्षकाने विद्यार्थ्याला किती अनुभव दिले हे फार महत्त्वाचे आहे. लर्निंग बाय डुईंग ही अतिशय महत्त्वाची संकल्पना या दृष्टिकोनातून जी चालत आली होती, परंतु त्याला प्रत्यक्षपणे राबवण्याची गरज आणि वेळ आजच्या या काळामध्ये आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ह्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत. शेवटी एवढेच म्हणता येते की आजच्या काळात ज्ञान देणे हे फार सोपे झालेले आहे, परंतु अनुभव देणे हे फार कठीण झालेले आहे. म्हणून अनुभवाच्या माध्यमातूनच व्यक्तीच्या अंगी शहाणपण येते. ज्ञानापेक्षा शहाणपणाला फार महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी नॉलेजेबल असणे तर गरजेचे आहे, परंतु त्याला विजडम बनवणे ह्या आजच्या शिक्षण पद्धतीची गरज आहे. आजच्या शिक्षण पद्धतीचे ते वैशिष्ट्य सुद्धा आहे. धन्यवाद.